हॅलो. हॅलो. मला कंप्लीट मला कंप्लीट स्टॉर्मचा आवाज येतोय, त्यामुळे मला काहीच ऐकू नाहीये. हॅलो. हॅलो. अनुजा मॅडम. हॅलो. 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 येस. येस यार ऑडिबल. मॅडम आवाज येतोय का? येस येस. येतोय. ओके ओके. सॉरी, मला कारण पूर्णपणे काहीतरी वेगळाच आवाज येतो आहे. माझा आवाज क्लिअर आहे? हो हो एकदम. ओके ठीक आहे. सॉरी, पहिल्यांदा माफी मागते सगळ्यांची. मला कळलं नाही की चालू झालंय म्हणून ऑलरेडी. सो ठीक आहे. आज आपण बघतोय की आपला काही रोल आहे का मुलांच्या स्क्रीन ॲडिक्शन मध्ये, आणि तो एक्झॅक्टली काय आहे रोल. सो त्याच्यातली कन्सेप्ट पहिली अशी आहे की बरेचदा आपल्याला असं मराठी ओके आहे ना, हिंदी किंवा इंग्लिश ओके आहे. ओके. सो अशी कन्सेप्ट आहे की बरेचदा आपल्याला वाटतं की नेमका आपला रोल काय आहे, खरंच रोल आहे का. कारण मुलं ऐकत नाहीत हा प्रश्न पेरेंट्स किंवा टीचर्स मॅक्सिमम टाइम घेऊन येतात आमच्याकडे. तर पहिली गोष्ट ही की प्रत्येक फॅमिली सिच्युएशन मध्ये किंवा जिथे कुठे आपण असतो त्या सिच्युएशन मध्ये आपला डेफिनेटली एक रोल असतो ॲज अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर. ॲज अ कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपला एक रोल असतो, जरी तो पॉझल नसला. आणि प्रत्येक रोलमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये काही फॅक्टर्स आपल्या विदिन कंट्रोल असतात, आपल्या हातात असतात, आणि काही फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल असतात, आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात, आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. सो जेव्हा आपण म्हणत आहोत की माझा रोल आपण पॅरेंट म्हणून बघत आहोत, तो आपण पॅरेंट म्हणून एल्डर आहोत मुलांपेक्षा नेहमी. दॅट मीन्स आपण फक्त एल्डर म्हणजे वयाने एल्डर असं नाही, तर आपल्याकडे भरपूर पॉवर आहे आणि आपल्याकडे रिसोर्सेसची पॉवर आहे. म्हणजे रिसोर्सेस आपल्या ताब्यात आहेत. तर हे सगळ्यात पहिलं थोडंसं समजून घेणं, जेव्हा आपण समजून घेतो की स्क्रीन ॲडिक्शन, मुलं स्क्रीन ॲडिक्टेड झाली आहेत किंवा टुवर्ड्स ॲडिक्शन आहे, स्क्रीनचा अतिवापर होतो आहे. तर अशा वेळी नेमका माझा रोल कुठून सुरुवात होते माझ्या रोलला. तर पहिलं मला हे समजून घ्यायला पाहिजे की ॲज अ पॅरेंट माझ्याकडे पॉवर आहे, माझ्याकडे रिसोर्सेसची पॉवर आहे. तर ही कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर झाली तर आपण मग पुढे जाऊ शकतो की स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे नक्की आपल्याला काय काय वाटतं. आणि हे सेशन थोडंसं आपण पार्टिसिपेटरी करू. सो तुम्ही बोला आता की स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे आपण काय काय बघतो. खरं तर मी असं सांगितलं होतं की प्रत्येकाने एक वही आणि पेन आपल्या सोबत ठेव, तर ते ठेवलं आहे का? हो, ठेवले आहे. व्हेरी गुड. सो आपण काय काय बघतो आहोत स्क्रीन ॲडिक्शन मध्ये. स्क्रीन मध्ये काही कोणी काही बघतो, म्हणजे सगळं. ॲडिक्शन म्हणजे काय? ॲडिक्शन म्हणजे जास्त वेळ देणं त्याला, म्हणजे ते जास्त जास्त ॲडिक्शन म्हणजे म्हणजे त्याशिवाय दुसरं नाही करू शकत, म्हणजे जास्त वेळ घ्यायला देणं. ओके. जास्त म्हणजे किती मॅडम? किती म्हणजे
म्हणजे त्याशिवाय अन्य गोष्टी असतात करायला, ते नाही करणं, ते न करण्याऐवजी याला जास्त महत्व देणं. येस, ओके. सो आता जास्त हे सापेक्ष आहे, बरोबर. जास्त म्हणजे किती? हा, कोणीतरी बोलतंय. म्हणजे खूप जास्त ना रुटीन, म्हणजे जास्त ॲडिक्शन म्हणजे आपलं जे म्हणजे थोडं असतं दिवस. ते बरोबर आहे, तुम्ही सांगितलं तो पॉईंट अगदी बरोबर आहे. अजून कोणी काही सांगतंय? ओके. ऍडिक्शन आपण कशाला म्हणतो? म्हणजे तुम्ही जेवण करते तेव्हा पण तुम्ही मोबाईल बघत राहते, तुम्ही कोणाची बरोबर बसले असते तरी पण मोबाईल मध्ये बघत राहते बिना कारणचे, तसं पण ती पण ॲडिक्शन असते. बर, येस. आता कोणतंही ऍडिक्शन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक 4-5 ठळक मुद्दे आहेत की जेव्हा आपण खरोखर ऍडिक्शन किंवा टुवर्ड्स ऍडिक्शन की अति वापर होतो आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय दिसतात, म्हणजे आपल्याला त्याचे परिणाम काय जाणवतात याच्यावरून आपण ठरवतो. एखादी व्यक्ती केवळ जास्त वेळ, म्हणजे आता कसं, तर एखाद्या व्यक्तीचं कामच जर मोबाईल, म्हणजे मोबाईल फक्त नाही, स्क्रीन, लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळंच येतं त्याच्यामध्ये. तर त्याचं जर जास्त वापर, म्हणजे कसं होणार की एखाद्या व्यक्तीचं कामच जर असेल तर 8 तास तो त्याच्यावर कामच करत असेल तर त्याला आपण ऍडिक्शन नाही म्हणत. तर ऍडिक्शन आपण असं म्हणतो की त्या गोष्टीमुळे आपली भूक, झोप, इतर रेग्युलर आपले जे रेग्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, डेली ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये त्याच्यावर काय परिणाम होतो आहे किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस येत आहेत का, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात का, भूक खूप कमी होते आहे, वेळेवर होत नाहीये, जेवणाकडे लक्ष नाही आहे, किंवा झोप येत नाही, किंवा झोप खूप होते, म्हणजे आधी स्क्रीनचा वापर खूप झाला आणि नंतर समजा त्याचा ताण येऊन मग खूप झोप व्हायला लागली, तर ते स्क्रीन ऍडिक्शनमुळे वाढलेली झोप असू शकते, किंवा भुकेवर परिणाम होणं, किंवा अभ्यासातला परफॉर्मन्स डिटेरिओरेट होणं, कमी कमी होणं, घसरण होणं परफॉर्मन्समध्ये. त्याच्यानंतर कॉग्निटिव्ह ॲबिलिटी, ज्याला आपण संज्ञानात्मक ज्या आपल्या क्षमता आहेत, म्हणजे आकलन करणं, कुठची गोष्ट आपल्याला समजणं, परिस्थितीचं भान असणं, त्याच्यानंतर आपलं लक्ष असणं, लक्ष एकाग्र होणं, स्मृती, लक्षात राहणं गोष्ट, जोडता येणं संबंध, या सगळ्या गोष्टी आपल्या क्षमता व्यवस्थित आहेत का, म्हणजे आधी जेवढ्या मूळ क्षमता आहेत माझ्या तेवढ्या आहेत की आता त्या कमी कमी होत चालल्या आहेत. हा एक ऍडिक्शनचा मोठा परिणाम असतो की कमी कमी क्षमता होत जाणं. त्याच्यानंतर आहे स्क्रीन ऍडिक्शन मध्ये आपण बघायचं झालं तर की प्रायमरी सिम्पटम्स म्हणजे डोकंदुखी, सततची किंवा मान आणि पाठीचे स्नायू दुखणं, त्याच्यानंतर डोळ्यांवर पाणी येणं किंवा ॲजिटेशन, चिडचिड सततची, थोडं अग्रेसिव्हनेस वाढणं, आक्रमकता येणं, ओव्हरऑल बॉडी लँग्वेजमध्ये किंवा बोलण्यामध्ये, म्हणजे फक्तच बोलण्यामध्ये असं नाही, पण बोलणं सौम्य असेल किंवा कमी आक्रमक असेल पण बॉडी लँग्वेज आक्रमक असू शकते. त्याच्यानंतर इमोशनल बर्स्ट होणं, म्हणजे भावनांचा उद्रेक होणं अति, आणि मूड स्विंग येणं, म्हणजे कधीतरी उदास वाटणं, कधीतरी अचानक खूप छान वाटणं, असं मूड स्विंग येणं. तर हे सगळ्या प्रायमरी सिम्पटम्स आहेत, मेंटल इमोशनल सिम्पटम्स. आणि फिजिकल प्रायमरी सिम्पटम्स आपण जे बघितले की भूक, झोप, आणि मुलांच्या बाबतीत स्टडी, कारण ते त्यांचं मुख्य काम आहे, आणि मोठ्यांच्या बाबतीतलं मुख्य काम म्हणजे त्यांचं डेली जे रुटीन ऍक्टिव्हिटीज असेल, म्हणजे समजा आपण गृहिणी असू तर घराच्या संदर्भातली सगळी कामं, समजा आपण काम करत असू बाहेर जाऊन किंवा घरात बसून सुद्धा पण जॉब, प्रोफेशनल काही काम करत असू तर त्या संदर्भातली सगळी कामं या ऍक्टिव्हिटीजवर, त्याच्या पलीकडे जाऊन आपला छंद जोपासना, हॉबीज आपण जे काही करत असू किंवा इतर सोशल ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्या असतात त्याच्यावर परिणाम होणं, त्याच्यामध्ये घसरण होणं, म्हणजे कमी होत जाणं त्या गोष्टी, याला म्हणतो आपण ऍडिक्शन. तर हे जर स्क्रीनमुळे असेल तर याला म्हणायचं स्क्रीन ऍडिक्शन. ओके. तर आता पुढे जाऊयात आपण की आपल्याला वाटतं की माझा रोल नक्की काय आहे स्क्रीन, मुलांच्या स्क्रीन ऍडिक्शन मध्ये. तर बरेचदा पालक म्हणतात आम्ही खूपदा सांगतो मोबाईल घेऊ नको, किंवा आम्ही मोबाईल ठेवायला सांगतो, सूचना म्हणून ओरडतो,
बघा ना, पहिलं सांगणं, मग ओरडणं आणि मग फारच झालं तर कधीतरी मारणं. अ, हा माझा रोल म्हणून पालक अदरवाईज परस्यू करतात. हं? असं बघतात की हा माझा रोल आहे. पण खरं म्हणजे स्क्रीन ऍडिक्शन पासून मुलांना जर वाचवायचं असेल, म्हणजे आधी ऍडिक्शन होण्यापासून वाचवणं, मुळातच ऍडिक्शन होऊ न देणं, याच्यामध्ये 5 प्रमुख भूमिका आहेत पालक म्हणून. डिफरंट डिफरंट गोष्टी आहेत की मी आई पालक आहे का वडील पालक आहे का काका मामा आत्या, जर आपल्याकडे कोणी मूल आपलं नातेवाईकांचं राहत असेल, किंवा मी आजी आजोबा असेल, किंवा मी खरं म्हणजे शिक्षक किंवा समाजातली इतर कोणीतरी पालक म्हणून असेल. असतोच आपण खरं म्हणजे. तो सगळ्यात पहिलं जी भूमिका आहे माझा रोल समजून घेण्यामधली, प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने किंवा झालेलं ऍडिक्शन आता त्याच्यातनं बाहेर मुलाला काढण्याच्या दृष्टीने, तर सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की मुलांच्या गरजा काय आहेत, इच्छा काय आहेत, अपेक्षा काय आहेत, स्वप्न काय आहेत आणि मुलांच्या भावना काय आहेत, विचार काय आहेत, हे समजून घेणं ही खरं म्हणजे स्क्रीन ऍडिक्शनला प्रिव्हेंट करण्याचं. आणि त्याच्यातून समजा ऍडिक्शन झालं असेल किंवा ऍडिक्शन कडे असेल आपलं पाल्य, तर त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी त्याला पहिली ही भूमिका आहे आपली, हा रोल आहे की आपण त्याच्या गरजांना समजून घेणं. गरजांना म्हणजे असं वाटतं आपल्याला की गरजा समजून घेणं म्हणजे काय, तर त्याला आत्ता काय हवं आहे, शाळेत काय अभ्यास दिला आहे, वह्या पुस्तकं आहेत का, त्याला भूक लागली आहे का, फक्त फिजिकल गरजा नाही. तर भावनिक गरजा समजून घेणं मुलाच्या, आणि त्या भावनिक गरजा त्या त्या टप्प्यानुसार वेगळ्या आहेत. म्हणजे समजा म्हणून 3 वर्षाचा आहे, तर 3 वर्षाच्या मुलाला अटॅचमेंट ही कशातनं मिळते, तर आई वडील किंवा इतर पालक जे आहेत ते त्यांच्या बरोबर खेळणं, त्या खेळण्यातनं त्यांच्याबरोबर एकत्रित जेवण करणं, त्यांच्याबरोबर एकत्रित काही ऍक्टिव्हिटीज करणं, या सगळ्या गोष्टीतून मूल सुरक्षित होत असतं. मुलाला अटॅचमेंट वाटत असते आणि ही गरज आहे, खूप मोठी भावनिक मानसिक गरज आहे 3 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलाची. हे भावनिक सुरक्षितता मुलाला वाटणं आणि अटॅचमेंट वाटणं म्हणजे भावनिक बंध जोडला जाणं. दुसरं आहे की माझ्या भावना, माझे विचार, माझे ताण मुलाला घडवण्यामध्ये कशा प्रकारे हातभार लावतायत किंवा कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतायत, त्याच्यामध्ये माझ्या भावनांचं योगदान काय आहे हे समजून घेणं पण माझा रोल आहे त्याच्यामध्ये, किंवा माझी भूमिका ही महत्वाची आहे की मला हे पण समजून घ्यायचं पाहिजे आहे की माझं पण असेल तर तो मुलाला स्क्रीन ऍडिक्ट करण्यामध्ये किंवा स्क्रीनचा अतिवापर करण्यामध्ये कशा प्रकारे हातभार लावतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा की आपल्याला असा ताण आहे की मला पटपट आवरून सगळं कामाला जायचं आहे माझ्या, किंवा माझ्या घरात कोणीतरी आजारी व्यक्ती आहे, तिच्याकडे पण त्या आजारी व्यक्तीच्या देखभालीमध्ये माझा खूप वेळ जातो आहे आणि म्हणून मी मुलाला वेळ देऊ शकत नाही. सो हा माझा जो वेळेचा कन्सर्न आहे, वेळेची जी माझी ओढताण आहे किंवा तो जो ताण आहे, हा मुलाला स्क्रीन ऍडिक्ट कसं करतो, तर मी मुलाला जेवू घालण्यामध्ये किंवा त्याच्या आवडीचं जेवण करण्यामध्ये तेवढासा वेळ देऊ शकत नाही. मग मी काय करते की मी शक्यतोवर मुलाने कशा पद्धतीने जेवावं, तर तो म्हणतो आहे ना की ठीक आहे, मला जेवायचं असेल तर मोबाईल पाहिजे हातात किंवा टीव्ही लावलेला पाहिजे, कार्टूनच बघायचं आहे, मग आपण ते देतो. कधीतरी आपल्या नवऱ्याबरोबर भांडण झालंय, कदाचित सासू सासऱ्यांबरोबर भांडण झालंय, तर अशा वेळी सुद्धा बरेचदा त्या भांडणाचा परिणाम म्हणून आपण मुलाशी काहीतरी बोलतो किंवा कदाचित मुलं काहीतरी आपल्याला विशिष्ट गोष्ट सांगत असतात, एक्सप्रेस आउट करत असतात, तर आपलं त्याकडे फारसं लक्ष असं नाही. सॉरी, आता स्क्रीन
वो हो गया है, उल्टा हो गया है। क्या हो गया? वो आपका स्क्रीन है स्ट्रेट नहीं है, आधा हो गया, आधा। हाँ अभी बराबर, अभी बराबर। आपने नहीं किया था. ठीक आहे, ठीक आहे. ओके. हा. अनुजा मॅडम काहीतरी आवाज येतो आहे खूप. आधी एवढ्यापर्यंत सगळ्यांना कळलं आहे. हो. तिसरी गोष्ट असं आहे की माझ्या आणि मुलाच्या कम्युनिकेशन मध्ये किंवा माझ्या आणि माझ्या घरातले इतर जे कोणी माझे कुटुंब सदस्य आहेत, कौटुंबिक सदस्य आहेत, त्यांच्या आणि माझ्या संवादामध्ये सुद्धा माझ्या आणि माझ्या भावनांचा, माझ्या ताणांचा रोल आहे. आणि हा समजून घेतला पाहिजे आपल्याला, जर आपल्याला स्क्रीन ऍडिक्शन पासून मुलांना वाचवायचं असेल. हे आपल्याला पुढे जास्त नीट कळेल. कारण जेव्हा आपण कुठल्या तरी ताणामधून काहीतरी सांगत असतो तेव्हा मुलं त्याचा फायदा जिथे त्यांना उठवायचा आहे, त्यांना जे सोयीचं आहे तेच ऐकत असतात. म्हणजे आत्ता मला वेळ नाही, आता तू मोबाईल वापरलास तरी चालेल, किंवा मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तुझं तू काय हवं ते कर. आणि जेव्हा माझं लक्ष जाईल किंवा जेव्हा मला लक्षात येईल की अरे 1 तासभर 2 तास हा मोबाईलवरच आहे की काय, कुठे गेला, खेळत बसलाय की काय, तेव्हा आपण सुरुवात त्याच्यावर खेक असतो. तर हे कदाचित आपलीच असहाय्यता आहे किंवा मला माझं लक्ष नाही, कसं काय एवढा वेळ गेलो आणि एवढा वेळ कसा काय गेलाय की माझ्या लक्षातच नाही आलं की आपलं मूल काय करत आहे. ह्याचा जो एक अपराधीपणा येतो त्याच्यातलं सुद्धा आपण कम्युनिकेशन मध्ये, संवाद साधण्यामध्ये किंवा मुलांना सूचना देण्यामध्ये काहीतरी गोंधळ घालत असतो किंवा खूप असतो गोंधळ, ज्याच्यातनं कदाचित मूल वेगळे मेसेजेस घेतो. आपण त्याला वेगळं सांगत आहोत आणि मग तिथे खिंडी पडते की काहीतरी नाही, मी आत्ताच घेतलाय, मूल म्हणतो काय मगाचपासून तर होता, नाही मी मध्ये ठेवला होता, तुला काय माहिती, मग भांडण. तो राहिला मुद्दा काय की मोबाईल त्याच्या हातातनं काढून घेणं हे राहिलं बाजूला. आणि होतं काय तर आपण वेगळ्या मुद्द्यांवर भांडतो किंवा खूप एक संवादाला विसंवादाचं, भांडणाचं स्वरूप येतं. तो तिथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा एक संवादामध्ये मोठा रोल आहे. आणि ती आपल्याला क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे की मला काय म्हणायचं आहे. समजा माझं मूल आहे, मी काय म्हणेन की आता 1 तास मोबाईल बघून झालेला आहे, फोन ठेव आणि अभ्यासाला बस. हे म्हणणं, किती वेळ मोबाईलवरच आहेस हे म्हणणं, बघा हा माझं लक्ष नाही म्हणून तू चांगलंच आहे, गैरफायदाच घेतोस हे म्हणणं. आपण काय मेसेजेस देतो, आपल्या बोलण्यातला ठामपणा. बरेचदा आई वडील वैतागून मुलांना सूचना देतात. म्हणजे ते वैतागलेले असतात हे तर खरंच आहे, पण तो वैताग निघतो कुठे, तर मुलांना सूचना देण्यामध्ये. पुरे ना आता किती वेळ चाललाय, चेहरा पण असा, सूचनांचा टोन पण तसाच. ही आपल्याला स्पष्टता पाहिजे की माझ्या संवादाचा टोन काय आहे, त्याचा व्हॉल्यूम काय आहे, आवाजाची म्हणजे तीव्रता किती आहे आणि मी नक्की काय सूचना देते आहे, किती ठामपणा त्या सूचनांमध्ये आहे. त्या सूचना मी प्रश्नार्थक देते आहे, त्या मुलाला मी निवडीचा चॉईस देते आहे की कधी लावणार फोन, किती वेळ बघतोय म्हणजे निवडीचा चॉईस देतोय, की आपण त्या व्यक्तीला म्हणजे आपल्या पाल्याला सांगतोय की आता ठेवायचा आहे. म्हणजे हे निगोशिएबल नाही, आता तुला ठेवायला सवय आहे, हे ऐकायचंच नाही पाल्याने, हे कम्युनिकेट करतोय. चौथी गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी डील करत असताना मुलांचा स्क्रीन ऍडिक्शन किंवा स्क्रीन टाइम हाताळत असताना आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, म्हणजे माझे प्लस पॉइंट काय आहेत, त्याच्यानंतर मला मर्यादा काय आहेत. आणि ह्या मर्यादा मुख्यतः रिसोर्सेस, संसाधन. म्हणजे काय तर माझ्याकडे संसाधनं काय काय आहेत, तर माझा वेळ, माझ्या क्षमता, माझी कौशल्य आणि समजा माझ्या आसपासची लोक, मला किती लोकांचा सपोर्ट आहे. या प्रत्येका
त्याच्यामध्ये माझे काहीतरी माझ्या बाजूचे पॉइंट्स असतील आणि काहीतरी माझ्या कमतरता किंवा त्रुटी किंवा माझ्या अक्षमता असतील. म्हणजे वेळ माझ्याकडे खूप कमी आहे सगळे 6 दिवस. पण रविवारी मी वेळ भरपूर देऊ शकते मुलाला. तर ही स्ट्रेंथ आहे की मी आठवड्यातला 1 दिवस तरी माझ्याकडे मोकळेपणा आहे. किंवा समजा मला शनिवार रविवार सुट्टी आहे तर माझ्याकडे हा वेळ आठवड्यातला बाकीच्या वेळेचा बघून थोडासा काढता येणं मला शक्य आहे. तर त्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करणं आणि हे समजून घेणं हे सुद्धा स्क्रीन ॲडिक्शनला ॲडिक्शन थांबवायला किंवा ॲडिक्शनकडे मुलांना न जाऊ द्यायला आपल्यासाठी महत्वाचं आहे. की मी कुठे आळा घालू शकते, मी कुठल्या व्यक्तींची काय मदत घेऊ शकते. चल आपण कपड्यांच्या घड्या एकत्रित करू. आज तू मला काय मदत करशील जेवण बनवायला? आज मी तुझ्या आवडीचा पदार्थ करतेय, तू मला हे थोडंसं चिरून दे. सो इथे संवाद पण आणि रिसोर्सेसचं मॅनेजमेंट पण आणि हे समजून घेऊन रिसोर्सेसचं मॅनेजमेंट. म्हणजे माझ्या लिमिटेशन्स काय आहेत तर मी पूर्ण वेळ त्याच्याबरोबर बसून नाही राहू शकत ना. तर मी त्याच्याबरोबर कम्युनिकेशन कधी करेन तर चल तू छोट्यापाशी ये किंवा तूच स्वयंपाकघरात बस. चल आपण आज हे गाणं ऐकूया का? वेगवेगळ्या पद्धतीने वापर करणं आपल्या रिसोर्सेसचा. म्हणजे गाणी ऐकणं हा जर माझा विरंगुळा आहे, मला थोडंसं स्ट्रेसमधून जाण्यासाठी किंवा तो स्ट्रेस पेलण्यासाठीची एक छान गोष्ट आहे गाणी ऐकणं. तर चल आज आपण ही गाणं ऐकू आणि यावर चर्चा करू. कधीतरी त्यांच्या वयाच्या आत्ताच्या पिढीचं गाणं ऐकलं, कधीतरी आपल्या वेळचं गाणं ऐकलं, कधीतरी त्याच्याही आधीचं ऐकलं. सो हे मॅनेजमेंट करण्यासाठी याचं अंडरस्टँडिंग पाहिजे की आपल्या नक्की क्षमता काय आहेत, आपली बलस्थानं काय आहेत, स्ट्रेंथ काय आहेत आणि लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा काय आहेत आणि या प्रत्येक बाबतीतल्या मर्यादा काय आहेत. त्याच्या पुढे आपण असं जाऊ शकतो की मला कोणाकडून काय सपोर्ट मिळू शकतो आणि तो मी कसा घ्यायचा आहे. परत इथे कम्युनिकेशनचा पण भाग आहे. आपल्या भावनिक आणि वैचारिक क्षमतांचा पण इथे मोठा रोल आहे, मोठी भूमिका आहे याच्यामध्ये. समजा घरात आजी आजोबा आहेत तर त्यांना मी काय सांगते की याच्याबरोबर तुम्ही रोज शुभम करोती म्हणाल का? एक उदाहरण देते मी. प्रत्येक जण शुभम करोती म्हणत असेल असं नाही. समजा कार्टून बघायचंय, ठीक आहे, आपण 10 मिनिटं कार्टून बघू, मोबाईल बाजूला ठेव, आपण फक्त कार्टून बघणार आहोत आणि त्या कार्टूनवर बोललं पाहिजे. चला घरात सगळ्यांनी आपण बघू आणि डिस्कस करू. कार्टून याच विषयावर आजीच्या पिढीमधली कार्टून, टीव्ही नसताना, रंगीत टीव्ही नसतानाची पुस्तकांमधली कार्टून्स म्हणजे संतोष किंवा मोगली, जेव्हा नवीन नवीन दूरदर्शन होतं तेव्हा मोगलीचं कार्टून किंवा डिस्नीलँडची कार्टून्स आणि आत्ताची कार्टून्स खूप फरक आहे. मग इथे आपण मुलांशी संवाद साधू शकतो आणि ऍक्च्युअल स्क्रीन टाइमवर म्हणजे समजा मी अर्धा तास कार्टून बघत राहणार असेल तर 10 मिनिटं कार्टून बघायला आणि पुढची 10 ते 15 मिनिटं त्याच्यावर डिस्कस करायला. चल आपण चित्र काढूया का? आज जे कार्टून बघितलं आहे त्याबद्दलचं चित्र काढूया का? आपल्याला वेळ नाही तर तू चित्र काढ, मी माझ्या स्टेटसला ठेवते व्हॉट्सअपच्या. सो कार्टून बघताना पण मुलं स्क्रीन पटापट पुढे पुढे ढकलणार नाही आणि ते बघताना अटेन्शन देऊन बघतील की मला काय काढायचं आहे. तर तिथे सुद्धा आपण थोडंसं मुलांच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीजना स्कोप द्यायचा आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं आहे? काही शंका आहे? ओके, पुढे जायचं आपण. ओके, हे झालं थिअरी. काय करायला पाहिजे, खरोखर करायचं कसं. तर सगळ्यात पहिलं मुळातच आपला संवाद खूप कमी झाला आहे. आपला म्हणजे आपल्या मुलांबरोबरचा सुद्धा आणि आपला इतर मोठ्या कुटुंबातल्या मोठ्या सदस्यांबरोबरचा सुद्धा, आपल्या फ्रेंड्स बरोबरचा सुद्धा, एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स बरोबरचा सुद्धा एकंदर समाजातला संवाद कमी झाला आहे.
तर इथे ऍक्ट करायला पाहिजे ऍक्च्युअल की ओव्हरऑल कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे, संवाद वाढवला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा शाळेतून आलो, काय म्हणतोस, कसं आहेस, जर हातपाय धुवून झाले, काहीतरी खात असेल, जर आपण शाळेतून आपला बाल्य घरी आल्यावर आपलं बाल्य जर घरी असू तर नसू, आपण बाहेरून आल्यावर आज काय काय झालं दिवसभरात, चला एक 2-5 मिनिटं माझ्या ऑफिसमध्ये काय झालं. आता मोठ्या माणसांना असं वाटतं, अनेकदा अनेक पालक किंवा शिक्षक मला म्हणतात की यात काय मुलांना सांगण्यासारखं असतं, पण यात सुद्धा मुलांना सांगण्यासारखं असतं. आपल्या ऑफिसमध्ये काय झालं हे मुलांना समजून घेणं, आपण जिथे गेलो तिथे काय केलं, हा आपण जातानाचा प्रवास कसा झाला, पाऊस आला का नाही आला, आपण बसने गेलो तर काय, बसमध्ये काय झालं, हे आपल्याला तरी लक्ष आहे का. आपण जर त्या संवादामध्ये आपल्याला मुलांना ओढून द्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपल्याला संवाद वाढवला पाहिजे स्वतःशी असलेला. मला काय वाटलं, मी काय केलं हे मुलांशी शेअर केलं पाहिजे आणि मग मुलं त्यांचं पण शेअर करतील. एकाने गोष्ट सांगायची का नाही, बिलकुल जरुरी नाही. पण ये आपल्याला सहजपणाने डबा खाताना काय झालं, कोणी डब्यात काय आणलं होतं, ही ऑटोमॅटिकच ओव्हरऑल कम्युनिकेशन घरामध्ये वाढवलं पाहिजे. आणि हे वाढवायची सुरुवात समजा आता आपलं तेवढंसं नाहीये तर पहिल्यांदा कृत्रिमच वाटणार आहे. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर चला आपण सगळ्यांनी एकमेकांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, सुप्रभात काहीतरी म्हणू, हं? हे आपण निश्चित केलं पाहिजे. सो आपल्याला अचानक सवय नसते, मग सवय नसते तर आपल्याला ते ऑड वाटतं रोज उठून काय गुड मॉर्निंग म्हणायचं. हं? पण ते म्हटल्याशिवाय पुढच्या ह्याला चालना नाही मिळणार. पुढच्या संवादाला आल्या आल्या काय म्हणताय असं वाक्य रोजच काय म्हणतोय, काय म्हणतेस, कशी आहेस असं म्हणणं सुरुवातीला मेकॅनिकल किंवा यांत्रिक तेच तेच काय रोज विचारायचं आणि तेच तेच काय सांगणार. पण हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला बदल आणायचा. तर 2 दिवस जर आपण म्हटलं काय म्हणतेस, कशी आहेस, मुलीला समजा किंवा मुलाला कसं आहेस, तर तिसऱ्या दिवशी म्हणू शकतो दिवस कसा गेला, अरे आज काय घडलं, आज शाळा किती वाजता सुटली. म्हणजे लिटरली तुम्ही 1000 प्रश्न लिहून काढू शकता. हे मी अशासाठी सांगते की लिहिल्याशिवाय क्लॅरिटी येत नाही. आपल्याला पहिल्याच दिवशी 1000 प्रश्न सुचणार नाहीत. आपण 2 किंवा 3 किंवा 4 प्रश्न लिहू. आता ह्या 4 प्रश्नांना सोडून आपण काय विचारणार आहोत. 5व्या दिवशी आपण 3 प्रश्न तयार वेगळे करायचे की पहिले 4 नाही अजून वेगळे, किंवा मतीचा अर्थ तोच असेल तरी वेगळं कशा पद्धतीने विचारता येईल. हं? मग कधीतरी काहीतरी घेऊन येता येईल का, मग त्याबद्दल बोलता येईल का. हं? अशी सुरुवात करावी लागेल ओव्हरऑल कम्युनिकेशन वाचवण्यासाठी. सगळ्यांनाच करावी लागेल फॅमिलीतल्या आणि हे ठरवून करावं लागेल. सो याच्या पुढच्या पॉइंटवर आपण त्याच्याबद्दल जास्त बोलू. मग आता या विषयाबद्दलचा संवाद की स्क्रीन ऍडिक्शन झालेलं आहे की वाढता वापर आहे की खरं म्हणजे आहे त्याच्यापेक्षा कमी वापरावं असं आपल्याला वाटतं आहे. मुलांचा वापर कमी करायचा आहे, आपलाही वापर कमी करायचा आहे. तर आपण याबद्दल एकत्रित बसून याला खूप महत्व आहे की आपण मुलांबरोबर आपण बसून हे बोलणं, त्याची पार्श्वभूमी मुलांना सांगणं की आज आपण हे का करत आहोत. हं? तर त्याच्या मागच्या आपल्या भावना सांगणं की मला का असं वाटलं, मी का कुठलं सेशन ऐकलं, का मी कुठला व्हिडिओ ऐकला की मला काही भीती वाटली, मग मी कशावरती ठरवलं की माझ्या मुलांचा स्क्रीनचा वापर वाढतो आहे, ऍडिक्शन कडे ते चालले आहेत. हे सगळं मुलांना त्यांना समजेल असं त्या त्या भाषेमध्ये सांगणं. की आपण किती तास वापरतोय मोबाईल, चला बघू रेकॉर्ड ठेव, मी पण ठेवतोय तू पण ठेव. आठवडाभर कॅलेंडरवर किंवा एक छोटासा कागद घरात चिकटवणं. आपल्याला लाज वाटते की हे काही चिकटवून ठेवलंय, पण फ्रीजवर किंवा हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये लावलं पाहिजे. ह्या वर्किंग स्ट्रॅटेजीज आहेत हाऊ टू ऍक्ट ऑन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर ऍक्ट
कसं करायचं, काम कसं करायचं, ह्याच्यासाठीच्या ह्या अतिशय छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला क्षुल्लक वाटतात, ज्यांना आपण फार महत्व देत नाही, पण त्या खूप महत्वाची भूमिका बजावतात. ते मी पुन्हा पुन्हा ठासून सांगते, कारण हा अनुभव आहे की ह्या टप्प्याटप्प्याने जाऊनच ऍडिक्शनला आळा घालता येतो किंवा ऍडिक्शन मधून मागे पडता येतो. तो छोटासा कागद लावणं, आई, बाबा आणि जे काय मुलाचं नाव असेल, एक्स वाय झेड, टीव्ही किती वेळ बघितला, मोबाईल किती वेळ बघितला, मग मोबाईल मध्ये सुद्धा व्हॉट्सअपवर किती वेळ गेला, याचा एक चार्ट आठवडाभर बघू. चला, आता याच्यात ना आपण 15-15 मिनिटं कमी करणार आहोत. सगळ्यांनी कमी करणार. किंवा एक नेहमीची स्ट्रॅटेजी अनेकांना माहिती असेल की घरातल्या सगळ्यांचा मिळून एक तास कुठला तरी ठरवायचा, हा मुलांना विचारात घेऊन ठरवायचा आहे. पालकांनी रॅन्डमली आपापलं काहीतरी ठरवून टाकलं आणि डिक्लेअर केलं जाहीर नाही. मुलांना जर समजा मुलांना बरोबर घेऊन की 8 ते 9 आपण सगळ्यांनी फोन बंद ठेवणार आहोत, मग त्यावेळी फोन वाजणार नाही. वाजला तर म्हणजे सायलेंट असेल तर मी घेणार नाही. आणि हे पालकांनी कितीही बिझी असलं तरी 1 तास, अर्धा तास पाळता येतो, पाळायला हवं. कारण जर आपण लोकांना म्हणत असू की ऍडिक्शन कमी करा, तर ते पहिला माझा मी कमी करणं किंवा मी स्क्रीन टाइम कमी करणं आणि त्याच्या योजना मुलांना आपण करून दाखवणं, आपल्या कृतीतून दाखवणं. मुलांना जेव्हा आपण म्हणतो आहोत की झोपताना मोबाईल घेऊ नको, तेव्हा मी पण तो न घेणं, मी सुद्धा माझा मोबाईल वेगळीकडे कुठेतरी करत ठेवणं आणि अलार्म क्लॉक आणि क्लॉक मध्ये अलार्म लावणं आणि त्या अलार्मने मी जागे होणं, ही माझी पहिली भूमिका आई म्हणून, वडील म्हणून, आजी म्हणून, आजोबा म्हणून असली पाहिजे. मी सतत रील्स न बघणं, मी सतत त्या गोष्टी न करणं, माझा एक विशिष्ट वेळ ठरवून घेऊन की एवढ्या वेळात मी उत्तरं देईन लोकांना. बरेचदा आपण पालक एक्सक्युजेस देतो की माझं कामच आहे. खरं म्हणजे प्रत्येक वेळी तेवढं काम असतं असं नाही. त्याच्यानंतर हे रूल्स जे आहेत की आपण कधी बघणार, कधी नाही बघणार, किती वेळ बघणार, हे ठरवायचे, एकत्र बसून ठरवायचे आहे. आणि आता इथे पहिला जो आपण पॉइंट बघितला होता सगळ्यात पहिल्यांदा, की मी मोठी आहे, माझ्याकडे रिसोर्सेसची पॉवर आहे आणि काही गोष्टी ह्या लहान वयात कळणार नाहीयेत मुलांना, म्हणून काही नॉन निगोशिएबल सेट करून, म्हणजे एका तासाच्या वर मोबाईल बघायला मिळणारच नाही. आता मी 1 तास सुद्धा खूप सांगत आहे. 12वीच्या आपल्या मुलांना ऍक्च्युली मोबाईल 10-15 मिनिटांपेक्षा वर देण्याची काहीही गरज नाही. आणि काही घरं अशी 100% म्हणजे अशी काही घरं आहेत जिथे मुलांना मोबाईल, सेपरेट मोबाईल तर नाहीच आहे, आई वडिलांचा मोबाईल ऍक्सेसिबल नाही. म्हणजे 3-3, 4-4, 5-5 दिवस असे जातात की मुलं मोबाईलला हात लावत नाहीत. हे करता येतं, पॅरेंटिंग लॉक टाकता येतो, पॅरेंट्स लॉक चेक टाकता येतो आणि ते लॉक कसं टाकायचं हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि ते लॉक न टाकता सुद्धा मुलांना मोबाईलला हात लावायला परवानगी नाही. हे नॉन निगोशिएबल. सुट्टीच्या दिवशी तुला अर्धा तास मिळेल, हे रूल्स तुम्ही ठरवायचे. पण तो अर्धा तास कुठला असावा, कधी त्याने बघावा, हे त्याच्याशी डिस्कस करून त्या मुलाशी, जरी ते 4 वर्षाचं असलो, 5 वर्षाचं असलं तरी कुठला वेळ बघावा त्याने आणि काय बघावं यातलं थोड्या गोष्टी, म्हणजे व्हॉट्सअपवरच्या काही गोष्टी बघाव्यात, फेसबुक बघावं का अजून काहीतरी बघावं, हे आपण ठरवून देऊ. त्याच्या बरोबर बसून ठरवलं, त्याला काही ऑप्शन देणं, तुला हे बघायला आवडेल का हे बघायला आवडेल. पण मी स्ट्रिक्टली समजा नाही किंवा इंस्टाग्रामचं अकाउंट तुला ओपन करायला परवानगी नाही, हे नॉन निगोशिएबल. पण तू माझं फेसबुक अकाउंट बघू शकतोस. तर तुला फेसबुक अकाउंट बघायला आवडेल, एखादा मूवी बघायला आवडेल का गेम खेळायला आवडेल मोबाईलवर, हे झाले रूल सेट करणं एकत्र बसून विथ इमोशन, म्हणजे त्या व्यक्तीबरोबर, मुलगा किंवा मुलगी ज्या कोणी असेल त्यांच्या बरोबर बसून ठरवणं. आणि नॉन निगोशिएबल्स म्हणजे तुला किती वेळ मिळेल, तो कुठला मिळेल, यातलं तुला सकाळी समजा तू 11 ते 12 ह्या वेळेत बघणार का रात्री 8 ते 9 बघणार. बघा, आपण 1च तास देतो किंवा अर्धाच तास समजा द्यायचा आहे. आणि मोठ्या सुट्टीमध्ये
एक दिवसाआड एक एक तास मिळेल. समजा गणपतीची सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी आहे, एप्रिल मे महिना आहे, तर ठीक आहे एखाद्या दिवशी तुला 3 तास सुद्धा मिळेल. हे नॉन निगोशिएबल. मग हे त्यांना ऑप्शन पण देता येणं आणि इथे आपल्याला मदतीची पण गरज लागू शकते. आणि इथे मग त्यांना रिवॉर्ड देणं, पनिशमेंट असणं. पनिशमेंट आणि रिवॉर्ड हा एक सेपरेट टॉपिक आहे जो इंडिव्हिज्युअली आपल्याला वर्कआउट करावा लागतो. आपल्या आपल्या मुलांच्या स्टाईल, त्यांचे पॅटर्न्स, त्यांच्या भावनिक गरजा, आपल्या बरोबरचा त्यांचा वेळ, त्यांचं वय, या सगळ्याला अनुसरून ते ठरवावं लागतं. ते पूर्ण आपण इथे कव्हर नाही करू शकणार. पण येस, आज तू हे चांगलं केलंस ना, आज तू मला न सांगता आपापला वेळ बघून अर्धा तास घड्याळ बघून मोबाईल ठेवून दिलास ना, आज मी तुला एक शाबासकी देते, स्टार देते. आता आपल्याला असं वाटतं की 10-12 वर्षाच्या मुलांना काय त्या स्टारचं, मग चल तुला हे खूप दिवसांपासून हवं होतं ना, ते मी तुला घेऊन देते. तर तिथे आपल्या पॅरेंट्सचा रोल खूप महत्वाचा आहे. आपण जर प्रत्येक गोष्ट आधीच दिली तर आपण हे मग त्यांना रिवॉर्ड म्हणून, बक्षीस म्हणून देऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असलं पाहिजे. टुवर्ड्स एंड 3 मिनिटं पुढची की एक 4-5 गोष्टी फक्त सांगाव्याशा वाटत आहेत. आता सुरुवात जिथे कुठे करायची आहे ना आपल्याला, ते ग्राउंड झिरो. आपल्याला झिरोवर यावं लागेल. आपल्याला हे सांगावं लागेल मुलांना आणि घरातल्या इतर सदस्यांना की मला यावर काम करण्याची गरज वाटत आहे. आपण याबद्दल बोलू आणि यावर माझं हे मत आहे, तुम्ही आपापलं मत मांडा. येस, ऑफकोर्स मुलांनी सुद्धा त्यांचं मत मांडायचं आहे. ते मत आपण फर्स्ट याच्यामध्ये पूर्ण ऐकून घ्यायचं आहे. मग या पहिल्या सेशनमध्ये किंवा पहिल्या बैठकीमध्ये म्हणा, पहिल्या मीटिंगमध्ये म्हणा, पहिल्या संवादामध्ये म्हणा, आपल्याला एक करायचं आहे की याच्यावर कोणत्याही प्रतिक्रिया कोणी न देता परत आपण 8 दिवसांनी यावर बोलू. मग घाई होते आपल्याला की आज आता काहीतरी करायचं ना, मग आजपासूनच त्याने मोबाईल थांबवला पाहिजे किंवा आजपासूनच त्याने मोबाईल मधले गेम डिलीटच करून टाकू डायरेक्ट. एवढं जेवढी घाई, जेवढी अधीरता आपली जास्त, तेवढी मुलांमध्ये ती पास ऑन होणार आहे. जे आपण मगाशी बोललो आहोत की आपले इमोशन्स, आपल्या भावना, आपले विचार मुलांपर्यंत जातात. त्यांना त्यांचं ऍडिक्शन आणखी वाढणार. जेवढे ते दाबून टाकणार सुद्धा तेवढं ते उफाळून येणार. सो बसून ठरवण्यासाठी पहिले 2-3 आठवडे नुसतंच जाणार आहे. जिथे मुलं वापर कमी करणार नाहीत, कदाचित आपण कमी करू, कदाचित आपण त्यांना एक रोल मॉडेल म्हणून राहू की मी असं केलंय. मग 3-4 आठवड्यात आपण बरं काय काय करू शकतोस तू, काय वाटतं तुला काय करता येईल. समजा आपण असं ठरवलं तर बघा, आपल्या बोलण्याचे शब्द, बोलण्यातले जे शब्द आहेत, समजा आपण असं ठरवलं की प्रत्येकाने आपण 1 तास ठेवूया काय की प्रत्येकाने वेगवेगळा 1 तास ठेवायचा आहे. काय करावं बरं, काय वाटतंय आपल्याला की आपल्या घरात जास्तीत जास्त स्क्रीन कोण वापरतंय, का बरं असं होत असेल, काय त्याच्यामध्ये कारणं आहेत. इथून सुरुवात व्हावी लागेल. मग प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील की आपल्याला मोबाईल ऍडिक्शन थांबवणं किंवा मोबाईलचा वापर पूर्णपणे थांबवणं किंवा कमी करणं ही आपली सगळ्यात पहिली गरज नाहीये. तर पहिली गरज ही आहे की आपण संवाद चालू करणं, ही प्रायोरिटी. मग हळूहळू एक एक गोष्टी, ऍक्टिव्हिटीज वाढवून मग ऍडिक्शन कमी होईल. जेव्हा आपण ऍडिक्शन का होतं आहे त्या मुलांच्या गरजा भावनिक फिलअप करू, तिथे आपण मुलांना पर्याय उपलब्ध करून देऊ, तेव्हा आपल्याला ही प्रायोरिटी सेट करता येईल की आता मात्र ऍडिक्शनच्या तिथे घाव घातला पाहिजे. जसं जसं हे भरत जाऊ तसं हे विड्रॉ करत जायचंय, कमी कमी करत जायचं आहे. आणि याच्यामध्ये सातत्य मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. समजा आपण ठरवलं की दर 8 दिवसांनी फॅमिली म्हणून आपण जे किती लोक असू अवेलेबल, समजा आई कुठे बाहेरगावी कामाला गेली असेल 2 दिवस आणि त्या रविवारी अवेलेबल नाही, तर बाबा आणि मुलींनी किंवा आजी आजोबा आणि मुलांनी, आजी आजोबा बाबा आणि मुलं जे कोणी असतील, काका काकू, त्या सगळ्यांनी बसणं आणि एखादं सेशन करणं, बोलणं, जनरल बोलणं, हे झालं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि रेग्युलॅरिटी मेंटेन करणं. मग त्याच्यात तुम्ही ऍडिक्शन बद्दल बोला
आणि प्रत्येक ट्रायल मधनं आपण छोटं काहीतरी शिकत जाणार आहोत. सो आपला म्हणजे खूप महत्वाचा आहे पालकांचा मुलांचं स्क्रीन ऍडिक्शन कमी करण्यामध्ये, की मी माझ्या नोट्स काढते का, की आजच्या सेशन मध्ये काय झालं, भावनिक संवाद साधला गेला का, की फक्तच आपण काहीतरी नुसतं घटना बोललो, असं झालं, काय मजा येणार. काहीतरी केलं का, पावसाळा आला तर होड्या बनवल्या का, आपल्याला किती प्रकारच्या होड्या येतात बघू चला. मग स्टार्टिंग वेळेत टू स्टार्ट वेळेत व्हिडिओ बघूनच होड्या वेगवेगळ्या 4-5 प्रकारच्या सगळ्यांनी एकत्र बनवल्या का, मग कोणाच्या होड्या जास्त होत आहे, चला 5 मिनिटाचा वेळ लावला, भरपूर कागद घेतले आणि कोण होड्या पटपट बनवताय बघूया. असं काहीतरी आपल्याला शोधून काढावं लागेल आणि त्या शोधून काढल्यानंतर होमवर्क करावं लागेल. याला शॉर्टकट नाही. कारण ऍडिक्शनच्या मधली सर्वात मोठी जी आउट ऑफ कंट्रोल आपल्या गोष्ट आहे, की ज्या गोष्टीचं ऍडिक्शन लागतं त्या गोष्टीचा हा गुणधर्म असतो, ना की व्यक्तीचा. म्हणजे समजा दारूचं ऍडिक्शन आहे, तर दारू ही गोष्टच अशी आहे की ती तुम्हाला ऍडिक्टिव्ह करते. हा त्या गोष्टीचा गुणधर्म आहे. तसं स्क्रीन, मोबाईल असो, लॅपटॉप असो, टीव्ही असो, कॉम्प्युटर असो, टॅब असो, हा ही गोष्ट कशी आहे की ती तुम्हाला ऍडिक्ट करते. सो हा त्या गोष्टीचा गुणधर्म आहे. त्याच्यामुळे हे आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहे. मग कंट्रोल मध्ये काय आहे, तर आपण काय करतो, आपण ऍक्ट काय करतो आणि आपण त्या गोष्टीला आपल्या कुटुंबाला वेळ किती देतो, आपण यातनं बाहेर पडण्याचे किती छोटे आणि सतत प्रयत्न करतो, हे महत्वाचं आहे. ह्याला शॉर्टकट नाही. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍज अ पॅरेंट प्रोफेशनल हेल्प गरजेची असू शकते. तर तुम्ही ती प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. अजून भरपूर सायकोलॉजिस्ट, तुमच्या माहितीतले कोणी सायकोलॉजिस्ट असतील त्यांची मदत घेऊ शकता. आणि ह्या मदत घेण्यामध्ये कुठेही असं वाटण्याची गरज नाही आहे की हे तर नुसतं सांगितलेली गोष्ट आहे आणि मग कसं काय जमत नाही, आम्ही ठरवतो आणि होत नाही. पण प्रत्येक घराच्या डायनामिक्स वेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि आपल्या घरातले जेवढे सगळे आपण सदस्य आहोत त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार, त्यांच्या संवादाच्या पॅटर्ननुसार आपण कशा पद्धतीने संवाद साधतो, कशा पद्धतीने आपल्याला वेळ आहे, या सगळ्याचं मॅनेजमेंट करण्यामध्ये आपल्याला मदत लागू शकते. पर्याय काय काय द्यायचे याच्यामध्ये आपल्याला प्रोफेशनल हेल्प लागू शकते. आणि काही वेळा मुलांचं ऍडिक्शन इतक्यापर्यंत गेलेलं असतं की त्याला रेमेडियल काहीतरी उपाय करावे लागतात. म्हणजे समजा थेरपीज घ्याव्या लागणार असते, काही तंत्र आम्ही मुलांबरोबर काउन्सिलिंग मध्ये थेरपी वापरून शिकवणार असतो, काही कौशल्य मुलांना शिकवावी लागणार असते, मुलांबरोबर थोडा वेगळ्या प्रकारचा संवाद करावा लागणार असेल, तुमच्या बरोबर वेगळ्या प्रकारचा संवाद करावा लागणार असेल, तुमच्या संवादाच्या स्टाईलमध्ये बदल करावा लागणार असेल, तर नेमकं कुठे अडत आहे, कुठे तुम्ही स्टक होत आहात, कुठे तुम्हाला अडथळे येत आहेत, कुठे तुम्हाला पुढे जाण्याची हे आहे, पुढे जाण्यासाठी मदत लागणार आहे, ह्याच्यासाठी तुम्ही अवश्य प्रोफेशनल तज्ज्ञांची, सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, काउन्सिलर्स यांची मदत घ्यायला पाहिजे. तरच आपण याच्यातनं सस्टेनेबिलिटी म्हणजे हे ऍडिक्शन जर आपण कमी केलं स्क्रीन टाइम, तर ते टिकवण्याकडे किंवा त्यातनं बाहेर पडलो तर ते बाहेर पडलेलंच राहण्याकडे आपण जाऊ शकतो. इथे मी माझे सेशनचं कंटेंट म्हणून मी थांबवत आहे. मी फक्त एवढंच म्हणत आहे की शेवटी ॲज अ समरी आपण हे म्हणूया की ही सगळी प्रक्रिया आहे, ही दीर्घ प्रक्रिया आहे, ही खूप थकावट आणणारी प्रक्रिया आहे, कारण आपण लवकर चालू करत नाही म्हणून. पण येस, याचे चांगले रिझल्ट मिळतात आणि ह्या प्रक्रियेतून जाण्याचे पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेतून, समुपदेशन प्रक्रियेतून त्या फॅमिलीने, त्या मेंबरनी, समजा मुलं येत नाहीत किंवा दुसरा पालक येत नाही आपला जोडीदार, तर तुम्ही पण काउन्सिलिंगला येऊन त्याच्यावर काम करू शकता आणि तुम्हाला मार्ग सापडू शकतात. आणि इव्हन तुम्ही काउन्सिलिंग घेत असाल की ऍडिक्शन कसं थांबवावं किंवा संवाद कसा वाढावा, पण
हे समुपदेशन, हे काउन्सिलिंग, ही सायकोथेरपी तुम्हाला, सायकोलॉजिकल हेल्प तुम्हाला फॅमिलीतले इतर प्रॉब्लेम्स डील करण्यामध्ये, तुमचे वैयक्तिक प्रश्न डील करण्यामध्ये, तुमच्या भावनिक मानसिक समस्या डील करण्यामध्ये पण उपयोगी पडतं. थँक्यू सो मच प्रज्ञान आणि या सगळ्या हार्मनी विदिन एमएचसी ह्या ग्रुपचे मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. अनघा मॅडम 2-4 महिने मला बरेच काळ म्हणत होत्या. तर थँक्यू सो मच. आणि माझी ओळख सुरुवातीला करून दिली आहे, पण ती नेमकी मला कळली नाही. म्हणजे मला वेगळेच आवाज येत असल्यामुळे मला कळलंच नाही सेशन चालू झाल्याचं. तर मी सायकोथेरपिस्ट आहे आणि आतापर्यंत सहज ट्रस्टनी साधारणपणे 5,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत अवेअरनेस प्रोग्राम पोहोचवलेले आहेत आणि प्रिव्हेंटिव्ह वर्क म्हणून 40 पेक्षा जास्त सेशन्स वेगवेगळ्या वर्कशॉप वेगवेगळ्या शाळांमध्ये महिलांबरोबर महिलांच्या ग्रुपमध्ये घेतलेले आहेत. साधारण 3,500 पेक्षा जास्त मुलांपर्यंत आम्ही ह्या प्रिव्हेंटिव्ह वर्कच्या थ्रू पोचलेले आहेत. इंडिव्हिज्युअल केसेस आम्ही हँडल करतो आणि आमच्या संस्थेची वेबसाईट तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी एकदा जस्ट ते फॉरवर्ड करते की आम्हाला